मनोज जरांगेंच्या चलो मुंबई का दौऱ्याला 15 दिवस उरलेत आणि त्याआधी खुद्द मनोज जरांगे पाटील हे तयारीला लागलेत। मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यातल्या गोदा पट्ट्यामधनं त्यांनी दौरा सुरू केलाय। 20 जानेवारीच्या आंदोलनाबाबत खेडोपाडी जनजागृती केली जाते आणि त्यामुळे गोदा पट्टा मराठा आरक्षणाच्या चळवळीचं केंद्रबिंदू ठरलाय। बघूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगे गोदा पट्ट्यात उतरले। 20 जानेवारीच्या आंदोलनाबाबत खेडोपाडी जनजागृती करतायत। अंबडच्या विज्ञानेश्वर आपेगाव इथल्या महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करत त्यांनी दौऱ्याचा प्रारंभ केला। पुढील 5 दिवस जरांगे पाटील गोदा पट्ट्यात 123 गावांमधल्या मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार आहेत। गोदा पट्ट्यातल्या 123 गावात मराठा बांधवांच्या गाठीभेटी होतील। जालना, संभाजीनगर, बीड, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम नियोजित आहे। पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, माजलगाव, गेवराई, शेवगाव, पाथर्डी, मंठा या तालुक्यामध्ये या गाठीभेटी घेतल्या जातात। 20 तारखेची तयारी आजपासून करा। सगळे वाहन बाहेर काढा, जेवढे असतील तेवढे। मला तिथं ट्रॅक्टर दिसले, ते तर पहिलं काढा। वाहनच ठेवायचे नाही गावात। आपल्या वस्तू ठेवायला सगळे घ्यायचे, सगळ्यांना मुंबईकडे यायचे। मावशी महिलांना सांगत चला, लाजायचं नाही, अजिबात लाजत नाही। पोरग मोठं करायचं म्हणल्यावर काय लाजायचं संबंध? मेलो तरी आरक्षण घेतल्याशिवाय येईनचं मागं सरकारणार नाही, शब्द आहे आपला तुम्हाला। आता सुट्टी नाही सरकार, काही झालं तरी सुट्टी नाही। फक्त आता गावाची गावं एक करा, 20 तारखेची तयारी करा। आपल्या आसपासच्या गावात आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही एवढे जण नाही ऐकले। आता 20 तारखेला तुम्हाला वाटा लावायला यायचं, याचा अर्थ तुम्ही इतकी संख्या वाढवा। आता बाहेर दिलेल्या आपल्या गावातल्या ताईंना, मुलींना त्यांना सुद्धा वापस बोलवा। जावई वापस बोलवा, जावईच असं काय ते पाप बोला, सगळीच गाडी भरून येऊ दे म्हणत होतो। पुढील 4 दिवसात जरांगे पाटील पायाला भिंगरी लावल्यागत गोदा पट्ट्यातल्या गावोगावी जाणार आहेत। मुंबईकडे जाण्याची तयारी, वाहतूक व्यवस्था, खाण्यापिण्याच्या वस्तूंचा आढावा घेतला जाणार आहे। गावोगावी जाऊन 20 तारखेच्या चलो मुंबईचं पक्क नियोजन करण्यात येईल। गोदा पट्ट्यातून 123 गावांमधून जवळपास 5 लाख मराठा आंदोलक मुंबईकडे निघणार आहेत। प्रत्येक गावातून 10 ते 12 ट्रॅक्टर्स मुंबईकडे निघतील। गोदा पट्ट्यातल्या 123 गावातून साधारण 1200 ते 1500 ट्रॅक्टर्स येण्याची शक्यता आहे। टेम्पो, पिकअप, ट्रक, दुचाकी, रिक्षा इत्यादींची संख्या साधारण 2000 असेल। गोदा पट्ट्यातून साधारण 4000च्या जवळपास वाहनं दिंडीत सहभागी होतील। प्रत्येक गावचा एक गावप्रमुख असेल। एका गावातून 20 तरुण स्वयंसेवक असतील। एका गावातील 100 महिलांमागे 10 महिला स्वयंसेविका असतील। प्रत्येक गावासोबत त्यांच्याच गावातला एक गावकरी आचारी असेल। प्रत्येक गावाचा स्वतंत्र पाणी टँकर असेल। प्रत्येक गावातील भजनी मंडळी सुद्धा सोबत असतील। मुंबईला जाणार मी, माझा लेक, सरपंच, जाव, आम्ही सगळे जण जाणार आहे मिळून सनी। आजी तुम्ही जाणार का? जाईन ना। हा, कोण कोण चाललं? काय काय तयारी केली? कपडे पिडे बांधले का नाही? माझा मुलगा आणि मी 2 जण। आम्ही आमच्या ट्रॅक्टरमधून राहण्याची व्यवस्था असन, खाण्याची व्यवस्था असन, आमचं पीठ, कूट, मिरची काही असन ते वर्गणी करून आम्ही आमच्या स्वखर्चाने मुंबईपर्यंत जाण्याची तयारी केलेली आहे। गोदा पट्ट्यातून 123 गावातून 5-6 लाख लोक 100% नाही 1000% जाणार आहेत, काहीच विषय नाही त्याच्यात। गोदा पट्ट्यातील मुस्लिम बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय। साष्ट पिंपळगावात मुस्लिम समाजाकडून जरांगे पाटलांवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। विद्यार्थ्यांकडूनही जरांगे पाटलांवर फुलांची उधळण झाली आहे। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळांना टार्गेट केलंय। इतका विचित्र मनुष्य येऊ, त्या समाजाला, धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला पुढं घालतो येऊ। इतका हे येड लागलं का तुला? लोकांच्या ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना पुढं घालायचं हे येड लागलं का तुला? आणि तो साबित राहायचं म्हणजे आमच्या दे नाराजा करून तो झोप घरी मोकळा। म्हणजे हे तुला हे नको येड लागून देऊ, ते येड लागू दे ना। कर ना धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची स्पष्ट भूमिका, ते नाही जमत का? म्हणजे हे असलं येड याला, स्वतःच्या स्वार्थाचं, गोरगरिबाचं येड नाही याला। तू नको लोकांना येड्यात काढू, लोकांना तेव्हाच लक्षात आलं तू किती कलाकार माणूस आहे। मराठा आरक्षणाच्या धगधगत्या प्रश्नावर मनोज जरांगेंनी रान उठवलंय। गोदा पट्टा मराठा आरक्षणाच्या चळवळीचा केंद्रबिंदू ठरलाय। 14 ऑक्टोबरला महासभेसाठी गोदा पट्ट्यातील लाखो मराठा बांधवांनी हजेरी लावली होती। आता याच गोदा पट्ट्यात जरांगे उतरले आहेत, त्यामुळे गोदा पट्ट्यातील लाखो मराठा बांधव मुंबईत धडकणार हे नक्की। सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, जालना।